तर स्वागत आहे मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण चाललो आहे मालवण टू कसाल ओसरगाव. ओसरगाव माझं गाव ओसरगाव. आता टायमिंग तर तुम्ही बघू शकता 6:02 झाली आहे. भाई कामावरनं सुटल्यावर घरी जायचा आनंद वेगळाच असतो. तरी मी 4-5 दिवसांनी चाललोय घरी. एवढं भारी वाटते, असं वाटतंय की महिन्याभराने जातोय घरी. आतापासून मी ह्या चॅनलवर मोटो ब्लॉगिंग करणार. कोणती ब्लॉगिंग? मोटो ब्लॉगिंग. हो, या गाडीचाच व्ह्यू येत असेल, मला काय माहिती नाही. मी आता जरा पुढे थांब बघतो कोणता व्ह्यू येतोय तो. मला पण समजणार नाही, कारण मी पण पहिल्यांदाच ब्लॉग करतोय, मोठं ब्लॉग करतोय. त्यामुळे कोणत्या अँगलमध्ये ठेवायला पाहिजे कॅमेरा वगैरे ते पण माहिती नाही मला. कसा आहे रोड, कसा आहे? फुल गावाचं वातावरण. अरे फर्स्ट टाकला, सॉरी. आता जरा व्ह्यू व्यवस्थित येत असेल, कारण आता जरा सेट केला आहे मी कॅमेरा. ते मला दिसत नाही इकडनं. मगाशी लयच तो क्रॉस झालेला, सगळी गाडीत दिसत होती. व्ह्यू बघा मित्रांनो कसा आहे, एकदम पावसाळा भरलाय. इथं चायची आणि टपरी आहे. मला ना खरं सांगतो, हा मालवणचा रोड खूप आवडतो. पावसात तर एक नंबर वाटतं, दोन्ही बाजूने हिरवळ. अजून तर काय नाही, अजून हिरवळ आली नाही एवढी, पण जर तुम्ही पुढे जाल तर बाई हिरवळच हिरवळ, हिरवळच हिरवळ. फुल जंगल में से वाट. जरा स्ट्रिप लावून घेतल्या हेल्मेटच्या. सेफ्टी इज इम्पॉर्टंट. आपणच सेफ नाही तर ब्लॉग कौन बनाएगा मेरे गाड़ी के साथ. गाडी न्यूट्रल करायची आणि सोडून द्यायची. आता उतार लागलाय. कोणता आवाज येतोय? हे टर्न बघा, टर्न बघा. लीन मारू शकत नाही ते, कारण डेंजर उतर आहे. मारणारे मारतील, मी नाही मारणार, माझा मूड नाही. इथे ना एक मारुतीचं मंदिर आहे, वळणावरच आहे. मला जाम आवडतं हे मंदिर. हे तुम्हाला दिसत असेल ना, हे वाला. म्हणजे मी जेव्हा ह्या रस्त्याने येतो ना, तेव्हा दरवेळी इथे थांबतो आणि दर्शन घेतो, कारण मारुतीचे आपण भक्त आहोत. त्यांच्यामुळे आपण आहोत. जय हनुमान. ए अप्पर मारतो काय खेळ्या. फॉर्च्युनर भाई, आपली फॉर्च्युनर. इज्जत आहे, इज्जत आहे. फॉर्च्युनर को इज्जत आहे. आता आपण पोचतोय कट्टा बाजारपेठ. आता आपण एंटर करणार आहोत कट्टा बाजारपेठ. 100% ट्रॅफिक आहे, प्रचंड ट्रॅफिक. कारण समोरनच ट्रक दिसतोय चालताना, त्यामुळे गॅरंटी आहे मला बाई. बदे चालू झालं इकडनंच चालू. नाव घेतलं आणि चालू. ट्रॅफिकच्या आलू ना माझ्या भावा. या फुल स्टॉप करावी लागते इथे गाडी 100%. किती तो मोकळा रोड असले, कुठनं ना कुठनं गाडी येणार, आडवी येणार आणि गाडी बंद करावी लागणारच. इथला नियम आहे तो, मला नाही माहिती, पण आहे. गाडी बंद करावी लागतेच. ही आहे कट्ट्याची बाजारपेठ.
बाबा 2 ट्रक आहेत म्हणजे आज काय खरंच नाही. आज काय खरं नाही. आज स्लो स्लो गाडी न्यावी लागेल. आणि हा मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा मी कोणत्या भाषेत ब्लॉग बनवते. मोठं ब्लॉग मालवणीत बनवू, मराठीत बनवू, दुसरी कुठली लँग्वेज मला येत नाही. हिंदी येते पण मी बोलणार नाही, कारण मला बोलेन मी हिंदी बोलेन तसा काही विषय नाही, पण मला एवढी येत नाही प्रॉपर जशी मालवणी आणि मराठी येते तशी, म्हणून मी बोलणार नाही असं म्हणायचं आहे. अपने को जो आता है वो अपन बोलते हैं. अगर हम हिंदी बोलने गए तो हमारा फफा होगा. तथा फफा मतलब म्हणजे काय होणार, का त्याला सुचायचं नाही, खायची गोष्ट मग सुचायची नाही. MH07 1020 काय नंबर अरे 1020. भेंडी असो माझ्या गाडी एक नंबर भेटा बघतो. असं जर राजकंदान घुसलंय तर त्या ट्रकच्या खाली भाई काय विचार करते मी गाडीवर असल्यावर. माझे थॉट डेंजर असतात गाडीवर बसल्यावर. माझे थॉट डेंजर असतात भाई. वाटाण्याचा गोलदाना रज घेऊ नको टनाटना रज घेऊ नको टनाटना. पाय घसरून पडल्यावर. इकडं वडापाव एक नंबर भेटतात हा. मी जेव्हा एक्झामला जायचो तेव्हा इकडे वडापाव खायचो डायरेक्ट. 2-3 वडापाव खाल्ले. जेवायचं नाही, डायरेक्ट वडापाव खाऊन एक्झाम. असे काय करतात हे येड सगळ्यासारखे. इंडिकेटर दे, मारून घालतं का आम्हाला. सॉरी मित्रांनो शिव्या घालतो, पण शिव्या घातल्याच पाहिजे. बेंचो शिव्या नाही घातल्या तर जीवन जगण्यात मजा नाही. तुम्ही पण घाला, तोंड सोडून आड सोड शिव्या घाला. कारण शिव्या घातल्या की मन रिलॅक्स होतं. रिलीज आपण जो राग असतो तो मनात ठेवत नाही, आपण तोंडावाटे बाहेर काढतो. त्यामुळे आपण फ्रेश राहतो. आपल्याला शी स्वच्छ होते, चांगली होते. शीचा काय विषय नाही सांगतोय मी गावाला. प्रियंका रिक्षावाल्याला आपण जरा ओव्हरटॅक करू, कारण हे कधी ब्रेक मारतील यांना भाडं भेटल्यावर कोणी हात दाखवलं कचकन ब्रेक मारणार, मग आपल्या कचकन आपण त्यांना आपटणार. त्यामुळे मला वाटते मला पुढे जायला हवे. काकांचा स्टँड मला आवडला. मला पण असं स्टँड लावायला पाहिजे आता या गाडीला. एकदम बघ कसे लाईनीत रूलचं पालन करत. काकाच्या पुढे कोण आहेत, भंगारवाले आहेत वाटतं. भंगारवाले काका, MIT वाले, त्या पुढे पण एक काकाच काका. अजिबात रूल तोडायचा नाही काय तर मध्ये. मगाशी रेकॉर्ड नाही झालं, पण एक ट्रकवाला ना मुद्दाम कॅमेरा बघून माझ्या अंगावर आला. म्हणजे त्यांना काय वाटतं म्हणजे आता मस्करी करत होते ते समजलं मला, पण अशी जीवानीशी मस्करी करणं बरं नाही ना. समजा मी स्लिप झालो, तुमचं हँडल वळलं नाही, तुमचं काय नाही होणार, तुमचा ट्रक आहे, माझा जीव जाईल ना. समज रे हो. ही आता गेली समोरून आपल्या लाल परी. कोई तेल ऐसा हीर तेलेला जैसा रुदे जो गल करे हाँ दूर ही रखे पैसा. तर मित्रांनो आता वाजले 6:49, म्हणजे 7 वाजायला 10 मिनिटं आहेत. पण मला बरोबर आलं, मी तसं वेळेतच आलो आहे. 6 वाजता निघालेलो तिकडनं इकडे ओसरगावपर्यंत पोहोचायला मला वाजतील 6:15 वगैरे वाजतील. काय विषय नाही. विषय काय होतो, जेव्हा काळोख पडतो तेव्हा विषय होतो. कारण भाई मला काळोखात गाडी चालवायला अजिबात आवडत नाही ना माझ्या भाऊ. अरे बाबू शिट रे. हे तुमका स्पॉट दाखवते. हय 100% तुम्ही रात्री जे गेलास तर तुमका एक तरी गवारेडो गावतलोच. लिहून देते तुमका लिहून, कारण गवारेड्याचा स्पॉट हा भाई. गवारेडेच गावतले. खूप जणांका गवारेडे गावतात.
मिटअप होता त्यांचो आणि त्यांचो. रस्त्याच्या कडेन तुमका खोदलेला दिसतच असा. आता काय नाही, आमच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे. ते असं खोदलेला 10 वेळाच असता भाई. खोदून खोदून भेंडी सगळ्याचा वाटोळा लावतात. त्या खोदल्याने कशा का ती वायर दिसता ती ह्या ह्याच्यात ना टाकल्याने, म्हणजे ती कसली इलेक्ट्रिकची वायर ती त्या खड्डो मारल्याने पहिलं थंय आणि त्याच्यात भुतर ती वायर टाकल्याने. म्हणजे वरनं तारे नेण्याची गरज नाही, सगळं अंडर दी ग्राउंड ना माझ्या चिंबून. आता मी इलंय माझ्या घराकडे. तर तुमका माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि